महत्वाची बातमी, नागपूरमधल्या अजित पवारांच्या विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। अजित पवारांच्या बंगल्याची सुरक्षा ही वाढवण्यात आलेली आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि नागपूरमध्ये अंगणवाडी सेविकांनी 2 दिवसापूर्वी सुद्धा रास्ता रोको आंदोलन जे आहे ते केलेलं होतं। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, आता थेट अजित पवारांच्या बंगल्याबाहेरच अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। नक्कीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विजयगड बंगला आपण बघू शकतो आणि त्या शेजारीच अगदी या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आज आंदोलनाचा 52वा दिवस आहे। नागपुरातल्या वेगवेगळ्या भागात हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। आज अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे आणि या अंगणवाडी सेविका आपल्या वेतनवाढीच्या मागणीसाठी ग्रॅच्युटीसाठी जे आहे त्या आक्रमक आहे। आपण हे सगळे दृश्य बघू शकतो। अजितदादा पवार यांचा हा विजयगड बंगला आपण शेजारी बघू शकतो आणि याच ठिकाणी या सगळ्या अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन दिलेलं आहे आणि आक्रमक आहे या सगळ्या महिला। काय मागणी आहे? आमच्या मागण्या आहेत। 4 डिसेंबर पासून आम्ही संपामध्ये उतरलेलो आहोत, पण सरकारला अजूनही जाग आलेली नाही। मागण्या आमच्या 26,000 रुपये सेविकेला आणि 20,000 रुपये मदतनीसला पाहिजे। आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, ग्रॅज्युटी आणि मंथली पेन्शन। नक्कीच आपण बघू शकतो या 4 प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि सरकारच्या विरोधात या सगळ्या अंगणवाडी सेविका घोषणा देत आहे, आक्रमक आहे। काल संविधान चौकामध्ये या अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी भरवली होती आणि आज थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार